झोपली जीजी? होय, जेवण होईस तर झोपू दे. हां. शीतलला माहिती आहे का किचन मध्ये कुठं कुठं काय काय आहे ती? तिनं माहिती करून घेतलंय. आता जेडीला तिच्या मदतीला पाठवायचं तर तिची अवस्था काय ठीक नाही. आणि पुष्पीशी काय बोलायचं म्हटलं, मामा, शीतल करल सगळं. अरे नवी नवरी आहे ती, हातावरची मेहंदी नाही निघाली अजून तिच्या. आणि पहिल्याच दिवशी तिला इतकं काम करायला लागलं म्हणजे. तरी बरं यास्मिन तरी आहे मदतीला. नाही, घरी गेली ती. आपल्यात ही सगळं असं चाललंय म्हटल्यावर शीतलनंच तिला घरी पाठवलास. हां. नाही, म्हणजे तिला काम होतं घरी म्हणून गेली. इक्याचा फोन आलता ना मगाशी, काय म्हणत होता? आपण निघाल्यावर आला होता. म्हणला होता येऊ का दवाखान्यात. उद्या जाणार असेल ना तो? वय. आशा, तुला बी जायचं असेल ना आता? वय. 10-12 दिवसात. जेडे, ये की जेवायला. जिजे उठ. जेडे, अगं चल की जेवायला. नाही, नको मला. असं म्हणून कसं चालेल? चल. अगं थोडं जेवून घे. चल ये. बस इथं. करा सुरुवात. तू पण बस की, दमली असशील दिवसभर. नाही नाही, मी नाही दमले. आजा, खरंच तुझी निवड योग्य आहे बाबा. अरे मला प्रश्न पडला होता, ही पोरगी एवढी लाडात वाढल्या, आपल्या घरातलं तिला जमते की नाही काय माहित. आता कळलं ना, घरातलं काय माहित नसताना एकटीने स्वयंपाक केलाय. आणि दिवसभर एवढी दमली तरी उत्साहाने काम करती. खरंच समाधान आहे, आपल्या घराला ना अशीच पोरगी पाहिजे बघ. वाईट एवढंच वाटते की पहिल्या दिवशी तिला सगळं करायला लागलं बघ. हो जीजी, आपल्याच घरात कसला आलाय पहिला आणि दुसरा दिवस. तुम्ही सगळी सुरुवात करा. घ्या. मामी, मामा, हा, तुम्ही तरी. मी मामींना बोलवून येते. राहू दे, तिचा राग शांत झाला की येईल ती. तू बस. नाही, का? तुम्ही सगळी पोटभर जेवून घ्या. आम्ही जेवतो ग, पण तू पण बस की आमच्या बरोबर. नाही नको, तुमचं होऊ द्या, मी नंतर जेवते. अगं सगळ्यांसंग तू बी बस की. अहो नको, तुमचं होऊ द्या, मी आणि मामी नंतर जेवून घेतो. तुम्ही सुरुवात करा. जीजी,
चांगला झाला होता स्वयंपाक. आजा, तुझी निवड योग्य आहे बर का. खरंच आजा, पोरीनं पहिल्या दिवशी या घराला आपलंसं केलं बघ. शितले, जेवली नाहीस तू? नाही. पिठलं कसं झालं होतं? बरं झालं होतं ना? वय, बाकी कायच लवकर होण्यासारखं नव्हतं म्हणून ते केलं. अगं तू केलंच हेच खूप आहे. आणि इकडं मामी जीवल्याच नाहीत. शितले, हम्म? तुझ्या घरात आलेलं मामीला आवडलं नाही का? अरे असं काय नाही. मामींचा स्वभाव आपल्याला माहीतच आहे की. आणि जयडीच्या बाबतीत जे काय घडलं त्यामुळे कुठल्या बी आईची चिडचिड होणारच. पण मी नाही मनाला लावून घेतलं. तू काळजी करू नकोस. मामींना मी आपलंसं करून दाखवणार. पण त्यांनी तुझ्या राग काढून काय उपयोग आहे? माझं बी चुकलंच की. मी मध्ये बोलायला नाही पाहिजे होतं. पण तुझ्यावर कोणी खोटे आरोप केले मी कसं सहन करून घ्यायचे? जेडी सोबत जे घडते ते माझ्यामुळेच घडते ना. असं काय ना आजा, तुमच्या मैत्रीचा त्यांनी चुकीचा अर्थ काढलाय. पण जो व्हिडिओ दाखवला त्यातनं तर तोच अर्थ निघतोय. तो व्हिडिओ कोणी केलाय याचा छडा तर लावायला पाहिजेलच आहे. पण त्याच्या अगोदर जेडी आणि तिच्या नवऱ्यासंग बोललं पाहिजे. काय बी झालं तरी त्यांचा संसार मोडता कामा नये. वय, मला तर जेडीची अवस्था बघवत पण नाही. जे काय घडलंय त्यामुळं पार खचली येते. अरे मग कशी तर रडत होती माझ्यामुळं सगळं झालंय म्हणून. तिनं पहिल्यासारखं काय बरं वाईट करू नये म्हणजे झालं. नाही नाही, आता ती असं काय बी करणार नाही. आता आपणच तिला सांभाळून घेतलं पाहिजे. आणि तू तिच्याशी बोलणं गरजेचं आहे. तेवढंच तिला बी बरं वाटेल ना. अगं पण मी काय बोलू? अरे सांग तिला की सगळं ठीक होईल. आणि हे बी सांग की जे काय घडतंय ते तुझ्यामुळं नाही तर तुझ्या नवऱ्यानं गैरसमज करून घेतलाय त्यामुळं घडतंय.